बातमी मुंबईतूनच आहे। मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील एसी ट्रेनमध्ये एसी गेल्या 15 मिनिटांपासून बंद आहे। त्यामुळे अनेक रेल्वे प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। त्यातील काही महिला प्रवासी यामुळे बेशुद्धही पडल्यात आणि त्या महिला प्रवाशांची मदत रेल्वे स्थानकावरील इतर प्रवाशांनी केली। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नेमकं काय घडलंय? एसी बंद असल्याची तक्रार इथल्या डब्यातल्या प्रवाशांनी केली होती का आणि मोटरमनला याबद्दलची कल्पना होती? नक्कीच सकाळची गर्दीची वेळ आणि त्यामध्ये एसी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आहे ते एसी बंद असल्यामुळे गुदमरल्यासारखं झालेलं पाहायला मिळालं। 10 मिनिटं खरं तर ही एसी आहे ती बंद होती आणि त्याचमुळे कुठेतरी हा गुदमरल्यासारखा प्रकार पाहायला मिळाला आणि त्यानंतरून त्याच प्रवास करणाऱ्या महिलांनीच यामधल्या महिलांना आहे ते कुठेतरी धीर दिलेला पाहायला मिळतं, कारण की गुदमरल्यानंतर त्यांना बाजूला घेऊन हवा देण्याचं काम देखील आहे ते केलेलं पाहायला मिळतं। 10 मिनिटं एसी बंद आणि सकाळची गर्दी यामुळे हा मोठा फटका आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। एकतर आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी असते या दिवशी, सकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात चाकरमानी कामावर जात असतात आणि त्याच वेळी घडलेली ही घटना आहे। एसी लोकलमधील एसी बंद होता, त्यामुळे तिकडे अडकलेल्या प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास झाला।